तुमचं मार्गदर्शन आम्हाला मिळावा, आमच्या मुलांना मार्गदर्शन मिळावा ही आपल्याशी मी मराठी आती है कि नहीं? मेरे को भी उर्दू आती है, वैसे कुछ नहीं है। आज आपसे मुलाकात करने के लिए कौन आया मालूम है? जो 3 शख्स आपके जो सामने हैं, इसमें से ये सचिन सर जो है वो सभापति है, पॉलिटिशियन से बहुत अच्छे से। और ये जो सर आपके सामने हैं, इनको आप जानते हो कि नहीं जानते? मैं बताता हूँ। ये सबसे बड़े लॉयर है इस डिस्ट्रिक्ट के। लॉयर मतलब क्या? वकील साहब है। और इस मैडम को तो आप पहचानती होगे कि नहीं पहचानते? ये सभा मैडम है। आपके स्कूल में आते नहीं है क्या? आते नहीं कभी? उन्होंने आना चाहिए आपके स्कूल में, बराबर ना? और इसके आगे वो जरूर आएंगे। ठीक है, चलो आज बच्चों क्या है मालूम है? आज मैं बाकी तो कुछ लाया नहीं हूँ, पहले मरतबा आपके स्कूल में आया हूँ, बराबर? सो इसके बाद हमेशा आता रहूँगा। ये तो हमारे अच्छे दोस्त हैं सर, हमारे अच्छे मतलब क्या सर के वजह से हम सीखे हैं कि बच्चों से कैसा ताल्लुकात करना चाहिए, कैसा संवाद होना चाहिए। सो आज मैं जो आया हूँ, ये जो सर है, ये तीनों मेहमानों के हाथ से आपको एक छोटा सा गिफ्ट आज दे रहे। लेकिन जब अगली मरतबा आप जब आएंगे ना, उस वक्त आपके लिए कुछ अलग लेके आएंगे। और महीने में, 2 महीने में, 3 महीने में, जैसे हमको पॉसिबल होगा, हम आपके पास आके आपके साथ जो कुछ कम्युनिकेशन रहेगा, जो उसको संवाद बोलते हैं, वो किया जाएगा। आप किस कक्षा में पढ़ते हो अभी? कक्षा कौन सी है आपकी? स्टैंडर्ड कौन सा है? कक्षा कौन सी है? इयत्ता कौन सी है? 4th है, मतलब मान के चलो 1 से 4 तक हो, बराबर? चलो ज़्यादा कुछ बोलेंगे नहीं। सर आपको क्या करेंगे, अभी जो थोड़ा सा जो तोहफा है हमारे तरफ से वो आपको देंगे। ये जो नोटबुक है इसको यूज़ होना चाहिए, बराबर? जब ये खड़ा मतलब ये पूरा हो जाएगा, कंप्लीट हो जाएगा, फिर उसके बाद आप आपके मैडम को इत्तला कर दीजिए कि हमारी वो जो नोटबुक है वो कंप्लीट हो चुकी है। उसके बाद हम फिर दूसरा लेके आएंगे। ओके, चलो मैं गुजारिश करूँगा अभी सभापति आणि हा जो कार्यक्रम आहे तो म्हणजे शालेय साहित्य वाटपाचा। खरंच असं म्हटलं जातं विद्याधन सर्वधन प्रधान, म्हणजे विद्याधन हे असं एक आभूषण आहे की सगळ्या आभूषणांच्या आपण शोभून दिसते। विद्या असेल तर आपण सर्वत्र उठून दिसत असतो आणि तेच आभूषण देण्यासाठी तुम्हा सर्वांना आत्मविश्वास आणि पाठबळ मिळावं यासाठी आपल्या पंचायत समिती पूर्वदर्शक सभापती तसेच सर्व मान्यवर मंडळी आपल्या उपस्थित झालेले सर्वप्रथम आपण टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत केलेलंच आहे। तर आता पुष्पगुच्छ देऊन त्या सर्वांचं आपण स्वागत करीत आहोत। तर सर्वप्रथम आपल्या पंचायत समिती श्रीवर्धनचे सभापती माननीय श्री सचिनजी साहेब यांचे स्वागत मी ॲडव्होकेट विनोद कुमार भाया साहेब यांना करायला सांगते। त्यांनी ते स्वागत करावं। त्यानंतर आपल्याला बघा न्यायालयीन जे विद्यापंडित आहेत ते सुद्धा आपल्याला इथे लाभलेले आहेत। तर विनोद कुमार भैया साहेब सुद्धा आपल्याला लाभले आहेत। त्यांचे स्वागत मी सभापती मॅडम करायला सांगते।
महिला तालुका अध्यक्ष. त्यांचं स्वागत मी आमच्या शाळेच्या शाळा व्यवस्थापन कमिटीच्या अध्यक्ष आहेत ममता गजमल यांना करायला सांगते. त्यानंतर गेल्या वर्षी पण मुलांना तुम्हाला आठवत असेल असंच प्रकारे आपल्याला शालेय साहित्य देऊन खुश केलं होतं की नाही? आठवतात का काकाचे? हो ना. तर आपल्याला आता लाभलेले ॲडव्होकेट संतोष साप्ते साहेब यांचं स्वागत मी मंगेश कोमनार साहेबांना करायला सांगते. त्यानंतर आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सेवादलचे कार्यतत्पर असे नेते आहेत मंगेश कोमनार साहेब यांचं स्वागत मी निवासी सरांना. आणि योगेश निवासी साहेब आहेत त्याचं सुद्धा स्वागत होईल. त्यानंतर आपल्या पंचायत समिती आज आपण हा कार्यक्रम आयोजित केला. त्या कार्यक्रमाला आपल्याला ही शाळा भेटलेली आहे. शाळेच्या शिक्षिका मुंडकर मॅडम म्हणा किंवा भगत मॅडम भगत मॅडम यांच्यासोबत आमचे तालुका अध्यक्ष सभापती पिंपरी शाळा कमिटीचे अध्यक्ष राहिले त्यांचं आपल्या कमिटीचे अध्यक्ष योगिनी गजमल. ताईला आणि आपल्याला सगळीकडे फिरवणारे दादा आपले येस असे काय काय आहे तिकडे 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 लक्ष थँक्यू. बघा स्वागत समारंभ आता संपलेला आहे. तर आता आपण वाट बघत आहोत की आपल्याला काय भेटवस्तू आणलेली आहे. हो ना. तर आज आपल्याला जी काही मदत करतायत मदत करण्याचा उद्देश एवढाच आहे की त्या ठिकाणी आपण आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या प्रकारे आपण शिक्षण घ्यावं. शिक्षण यासाठी घ्यावं की ज्यावेळेस आपण शिक्षण घेतो त्यावेळेस आपण एका चांगल्या प्रकारे समाजाचे नागरिक तर घडतोच, त्याचप्रमाणे आपण वेगवेगळ्या पदांवर आपण काम करू शकतो, वेगवेगळ्या पदांवर आपण जाऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ज्ञान जे आहे ते ज्ञान जर एकदा तुम्हाला मिळालं तर समाजामध्ये आपल्याला मान मिळतो, प्रतिष्ठा मिळते. आणि तुम्हाला निश्चितपणे मी सांगतो, मी सुद्धा जे काही शिकलेलो आहे तुमच्या ते मराठी शाळेमधूनच आम्ही शिकलेलो आहे. मी काही कुठे फार मोठ्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेमधून शिकलेलो नाही आहे. आणि त्यामुळे आपल्याला आपण मराठी शाळेमध्ये शिकतोय किंवा आपण मराठी शाळेमध्ये आहोत अशा प्रकारे आपल्याला काही वाटण्याचं काही कारण नाही. कारण हे जे ज्ञान जे असतं ते मराठी शाळेमधूनच त्या ठिकाणी मला असं वाटतं की मिळतं छान खूप चांगल्या प्रकारे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की संस्कार हे जे काही आहेत हे आपले मराठी शाळेमधूनच मिळतात. आणि ज्यावेळेस आपण मराठी शाळेमध्ये शिकतो, मराठी शाळेमध्ये जातो आपण, त्याचबरोबर आपण निश्चितपणे आपण इंग्रजीचे जे त्या ठिकाणी ज्यावेळेस आपण जग पुढे जातं त्यामुळे त्याचंसुद्धा ज्ञान आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकतं. आणि त्यामुळे ह्या जे सेमी इंग्लिश जे काही सुरू केलेलं आहे ह्या सेमी इंग्लिशमधून सुद्धा आपल्याला चांगले त्या प्रकारे विद्यार्थी घडतील. निश्चितपणे आज सभापती साहेब आहेत, स्वतः वेळ काढून त्या ठिकाणी हे आलेले आहेत. आणि त्यामुळे ह्या वस्तू जी मला एक जास्त आनंद का झाला की सभापती साहेब असतील, सापटे साहेब असतील, मंगेशदादा असतील, आमची सभाताई असतील, हे सगळे लोक त्या ठिकाणी ह्या ग्रामीण भागामध्ये जात आहेत, ग्रामीण भागामध्ये पोहोचत आहेत. आणि निश्चितपणे त्यांची जी काही तळमळ आहे की त्या ठिकाणी ह्या ग्रामीण भाग ज्या विद्यार्थ्यांपर्यंत त्या ठिकाणी सर्वसामान्य लोक त्या ठिकाणी पोहोचू शकत नाहीत, सर्वसामान्य लोकांकडे त्या ठिकाणी हा मराठी जी शाळा आहेत त्यांची ताईंनी सांगितलं, भगत ताईंनी, की पटसंख्या त्या ठिकाणी कमी होते पण त्याच्यावर ते निश्चितपणे लक्ष देत आहेत. आणि खरं तर हा जो काही भाग आहे हेच लक्ष देण्यासाठी सारखी आवश्यकता आहे. कारण आपण इतर जे काही ज्यांच्याकडे जे पालक आहेत त्यांच्याकडे रोजगाराच्या संधी आहेत, त्यांच्याकडे पैसा आहे, ते आपले विद्यार्थ्यांना घालू शकतात. की हे पण हे खरं क्रीम आहे की ज्या ठिकाणी ज्या पालकांची आर्थिक परिस्थिती नाही आहे, त्या आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे त्यांना ते मराठी शाळेमध्ये येऊ लागतं. पण असं तो काही नाही आहे. आपण सर्वांनी हे सगळे जे मान्यवर आहेत त्याची निश्चितपणे दखल घेतील. आपल्याला त्या ठिकाणी मी शुभेच्छा देतो. आपण भविष्यामध्ये आपण चांगला अभ्यास करा. जर आपण त्या ठिकाणी अभ्यास केला तर निश्चितपणे समाजातले असे सापटे साहेबांसारखे असतील
कीर साहेबांसारखे असतील, जे मंगेश दादासारखे असतील, सभाताई सारखे असतील, ते हे लोक निश्चितपणे आपल्या पाठीशी उभे राहतील. आपल्याला शाब्दिकीची आपल्या पाठीवर थाप त्या ठिकाणी द्यायला ते त्या ठिकाणी समाजामध्ये हे घटक त्या ठिकाणी कार्यरत असतात. त्यामुळे आपण या ठिकाणी सगळेजण उपस्थित राहिलात आणि सगळ्यांना एकच सांगणं की त्या ठिकाणी आपण अभ्यास करा. अभ्यासाशिवाय पर्याय नाही, तर तुम्हाला कष्टांशिवाय पर्याय नाही. तुम्ही अभ्यास जर केला, तुमचं त्या ठिकाणी कुटुंब वाढू शकता, तुमचं त्याकडे स्वतःची त्या ठिकाणी आपण प्रगती करू शकाल आणि त्या ठिकाणी आपण निश्चितपणे हे कराल. अशा त्या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. मॅडम अध्यक्षा, पोषण आहार बनवणाऱ्या अध्यक्षा, म्हणजे ते सांगितलं मॅडमनी, चांगला बनवतात. घरचं जेवण आवडत नाही त्यांना, आणि मुलंही मस्त सुंदर, म्हणजे एकदम म्हणजे स्वच्छता अंगात दिसते, गणवेश वगैरे सगळा. सर असेच आनंदी दिसतील तुम्हाला. घरी जायची वेळ झाली, वेळ सुद्धा त्यांना लक्षात राहत नाही. गणवेश वगैरे सुंदर आहे. तू आज का असा आलास रे बाबा? मिळाला अजून का? कारण काय? नवीन आला. हा चालेल. चांगलं आहे मॅडम. काय माहिती आहे मॅडम, मी आज तालुक्यात फिरतोय, सभापती आहे. आज मला बहुतांश म्हणजे शाळेमध्ये जातोय, पटसंख्या कमी झालेली दिसते. आज इथली पटसंख्या वाढवते तुम्ही, अशीच वाढवत राहा. आणि ह्या शाळेला सुंदरता आहेच, बोलकी शाळा आहे, अजून विद्यार्थ्यांना म्हणजे सुंदरता आहेत. कसा म्हणजे अभ्यासक्रम त्यांचा कशी गुणवत्ता वाढवेल, विद्यार्थी कसे आपले पुढे जातील. आज साहेब काय म्हणाले की मी एक प्राथमिक शाळेतनंच पुढे गेलो. आज साहेबांचा आदर घ्यायला पाहिजे. मी पण प्राथमिक शाळेमध्ये, पण ठीक आहे, मला वकील होता ना आला, पण मी कुठेतरी ईश्वराच्या कृपेने सभापती झालो. सभा मॅडम पण आज मला म्हणाले की मला कुठली तरी शाळा द्या. ही शाळा आहे. सापटे सर आज गरिबीतनं गेलेले आहेत, त्यांचाही अनुभव मला माहिती आहे. मंगेश गुणाजी पण आज कुठल्या तरी कॉलेजवर का हायस्कूलवर आहेत. सगळे बघा, विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी आदर करा. तुम्ही ज्या गोष्टी म्हणजे आज बघा सापटे सरांनी वगैरे सगळ्यांनी आम्ही नोटबुक्स घेऊन आले तुम्हाला, त्याचा पुरेपूर फायदा करणार, अभ्यास करणार. या वर्षी नोटबुक्स देतोय मी, या पुढल्या वर्षी सापटे सर यांना चॉकलेट देईन, पेन देईन. ह्या शाळेमधले मॅडम 2 विद्यार्थी तरी मी दत्तक घेईन. आदिवासी वाडीवरचे नावं द्या, नाही तर कुठली तरी नावं द्या. पुढल्या वर्षी घाल सर, मी ह्या शाळेमधले 2 विद्यार्थी दत्तक घेईन, त्यांचा पूर्ण खर्च शिक्षणाचा मी करेन. आज मला बोलवलात सापटे सर, मला आनंद झाला आहे. कारण ही एक म्हणजे सेवा करण्याची वेगळीच आहे. कारण या माध्यमात कोण क्रिकेट खेळते, कबड्डी खेळते, सगळ्या गोष्टी होतात, विद्यार्थ्यांकडनंच घडून घ्यायच्या असतात. आज इथं 2 शिक्षक आहेत. चांगलं काम करा, चांगलं शिक्षण द्या, हीच विनंती राहील. आज मला बोलवलात, माझा स्वागत केलात, त्याबद्दल धन्यवाद. सरांनी आता तुम्हाला जे सांगितलंय मुलाचंच मार्गदर्शन आहे तुमच्यासाठी ते. आणि सरांनी सांगितले की गायळ सर जसे मराठी शाळेतून मोठे झाले, हो ना, आपल्यासाठी ते समोर बसलेले प्रेरणास्थान आहे. गायळ सर झाले, आपल्या पंचायत समितीचे सभापती, ते सुद्धा आपल्यासाठी एक मोलाचं मार्गदर्शन किंवा प्रेरणास्थान आहे, हो ना. आणि आपण त्यांच्याकडे बघून त्यांच्यासारखं होण्याचा प्रयत्न करूया, हो ना. होणार ना, तर त्यांना आपण एक आश्वासन देऊया की सर आम्ही सुद्धा तुमच्यासारखं मोठं होऊन दाखवणार, हो ना. हो की नाही? हा, मोठ्याने हो बोला. या ठिकाणी गेल्या वर्षी जशा आपण वह्या दिल्या होत्या तशा या वर्षी पण आपण देतोय. गेल्या वर्षीच्या वापरल्या की नाही? सगळ्यांनी वापरल्या? बरं. तुम्हाला गेल्या वर्षी एकदा मला वाटतं मी जिलेबी एकदाच पाठवली होती, फक्त एकदाच पाठवली होती. आता काय करूया, सोमवार आहे ना आपला, श्रावणी सोमवार, बरोबर. त्या दिवशी काय खाणार मग तुम्ही? जिलेबी खाणार, बिस्किट खाणार, पेढे खाणार, चॉकलेट खाणार, काय? लवकर सांगा ना यार, मला बोलणारी माणसं आवडतात. काय खाणार सांगा बरं बाळांनो, लवकर 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 सांगा. हा चिमणे बोल, काय बोल ग? हा, जसं हा बाळांनो लवकर बोला, जायचंय साहेबांना परत. हा, काय खाणार बाळा? लाडू बोला. सांगा. आता रानवली शाळेने त्या दिवशी खीर बनवली होती मॅडम. पांगरकर सरांना फोन केला, त्यांनी खीर बनवली. नंतर केतकर सरांना सांगितलं, त्यांनी मिसळपावचं नियोजन केलं. त्याच्यानंतर दुसऱ्या शाळेत मी स्वतः म्हणजे शंकराच्या दर्शनाला गेलो, त्यावेळेस तिथं
बिस्किट वगैरे जे काही होते ते वाटप केले. मग बिस्किट खाणार आहात का? सगळ्यांना गुड डे पाठवून देऊ? चालेल? चालेल ना? ठीक आहे. तुमच्या मॅडमकडे तुम्हाला सोमवारी जे काही गुड डे असते, जे बिस्किट आहेत ते पोहोचवतील. ओके. त्याच्यानंतर मग पुढच्या सोमवारी नंतर काय खाणार ते पण मॅडमला सांगून ठेवा. मी अनिल सर आहेत ना त्यांचे मिस्टर, त्यांना बोलून घेतो, त्यांच्याकडे पाठवून देईल. ओके. ते मित्र आहेत माझे चांगले. बरं, या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते आता हे वितरण जे काही आहे वह्याचं आपल्याला या ठिकाणी करतो. बाळा उभा राहा जरा. सगळ्यांनी वह्या वापरायच्या, वह्या संपल्या की सांगायचं. या बाळा एक एक करून या. ये बाळा ये बाळा. नाही असू दे असू दे. एक घे ना बाळा, घे. घ्या बाळा. शूटिंग चालू असेल मॅडम, आहे ना? मला कोण राहिलं? या ना बाळा इकडे, या ना, या बाजूला. हे बाळा घेतलं ना जर थोडं पुढे सारखा ना, घेतलंयच नंतर. बाय 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 सगळ्यांना बाय. मग असं 5 लाखाचा व्हिडिओ काय करायचा? मग आम्ही असं ठरवलं पहिले आपण तर मी युगंधर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष या आपले साप्ते साहेब यांना विनंती करतो की त्यांनी थोडक्यात आमच्या मुलांना मार्गदर्शन करावं. कसे आहात? बऱ्याच दिवसांनी भेट झाली ना आपली. गेल्या वर्षी एकदा भेटलो होतो आपण, बरोबर ना? एकदा भेटलो होतो गेल्या वर्षी. त्याच्यानंतर मला वाटतं आपल्याकडे एक केतकर सर होते त्यावेळेस, बरोबर? बरं, आज जो काही छोटेखानी कार्यक्रम आहे, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माझे सहकारी योगेशजी, प्रदीपजी, तुमच्या मॅडम, तुमचे सर आणि बाळांनो तुम्ही. आज विशेष काही नाही आहे, फक्त ज्या नोटबुक्स आहेत, ज्या वह्या आहेत, याची फक्त आज आपण तुम्हाला वाटप करतोय. अपेक्षा एकच आहे बाळांनो की ह्या ज्या नोटबुक्स आहेत, ज्या वह्या आहेत, याचा चांगला वापर तुम्ही कराल. ज्यावेळेस या वह्या संपल्याच्या नंतर मॅडमला किंवा सरांना सांगा. ओके, समजतं मला काय म्हणायचं आहे? बरं, आपण सगळे ग्रामीण भागातले आहोत, मराठी शाळेत आपण शिकतोय. तुमचं युनिफॉर्म कुठे गेला? आज सुट्टी आहे? आज युनिफॉर्मला आज सुट्टी असते का? बरं बरं, चालेल. आणि आता श्रावणी सोमवारला जसं गेल्या वेळेस आपण नियोजन केलं होतं, मला वाटतं केतकर सर असताना, तसं हा जो सोमवार आहे, या सोमवारी काय खाणार तुम्ही? नाश्त्याला काय खाणार? लवकर सांगा, मला परत मेघरेच्या शाळेवर जायचं बाळांनो. काय खाणार? लवकर. पावभाजी खाणार? लवकर सांगा, लवकर लवकर. काय खाणार बाळांनो? लवकर सांगा. काय खाणार? कुणीतरी एक जण बोल बाळा. पावभाजी खाणार ना? मी सरांना सांगून जातो, ते बनवून तुम्हाला सगळं देतील. ओके, ते जे काय असेल बाकीच मी त्यांच्याशी बोलतो. बरं, आज नाही हे नाही रे बाळा, नको थँक्यू वगैरे काही नको. बरं, आज आहे ना, आता पुढच्या शाळेवर जायचं, मी कधीतरी निवांत तुमच्याशी बोलण्यासाठी येईल. पहिली ते किती, 4थी आहे की 7वी आहे? पहिली ते 7वी आहे का? बरं, ठीक आहे, आपण नंतर भेटूया. मी नंतर परत येईल. आता तुमचे जे प्रदीप आहेत ना, प्रदीपची म्हणजे चांगले मित्र आहेत माझे. योगेश तर तुमच्या दोघंही गावातलेच आहेत आणि माझे चांगले मित्र आहेत. आणि आपलं जे युगंधर प्रतिष्ठान आहे त्याचे हे दोन्ही सभासद आहेत. स्वतः योगेशजी उपाध्यक्ष आहेत, ते सदस्य आहेत प्रदीपजी. त्याच्यामुळं तुम्हाला जर काही इतर ॲक्टिव्हिटीज तुमच्या असतील तर सांगायचं. हां, सरांना सांगा, पानवलकर गुरुजींना सांगा, किंवा मॅडमला सांगा, किंवा प्रदीप जे आहेत प्रदीपला डायरेक्ट सांगितलं तरी चालेल. आपण नंतर तुमची नक्की भेट घेऊ. आता हे जे काही साहित्य आहे, आता इकडली जी रांग आहे त्यांनी यायचं लगेच आणि घेऊन जायचं. ओके बाळांनो? ये बाळा लोक. नाही शाल वगैरे काय नाही, काहीच तो काय विषय. हा घे बाळा. नाही तुम्ही एवढा उपकृत करता. नाही थोडंसं आमचं कर्तव्य होतं. तसं काय नसतं. घे बाळा, घ्या 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 बाळांना लवकर. चला बाळांनो या इकडले. ये बाळांना लवकर या, लवकर या, लवकर या. चिव, हा हे घे बाळा. बाळा बाळा लवकर द्या, योगेश द्या, फास्ट घेऊन द्या. थँक्यू. ठीक आहे, नंतर ज्यावेळेस किती ॲबसेंट आहेत, ठीक आहे, जे ॲबसेंट आहेत ना, ज्या सोमवार आम्ही व्हिजिट करणार ना त्यावेळेस त्यांना देऊन टाकू. ओके बाळांनो, सगळ्यांचे आभार. आपण नंतर नक्की भेटू. ओके, बाय.
साप्ते साहेबांचे आपल्या शाळेच्या वतीने मी हार्दिक हार्दिक आभार मानतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा. त्यांची भरभराट होऊ दे ही देवाच्या चरणी आपण प्रार्थना करूया. बोला देवा सर्व. ओके ओके. एकदा सगळ्यांनी आपल्याकडून त्यांना धन्यवाद क्लॅप करू द्या. धन्यवाद 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 धन्यवाद. ठीक है, बाय बाय. चलो बाय बड़ा. आमच्या वहिनी कोपनाक मॅडम, त्यांच्या सहकारी, त्यासमवेत माझे सहकारी योगेशजी, प्रदीपजी, तुमची सर्व शिक्षक मंडळी आणि विद्यार्थी बाळांनो, आज तुमच्यासाठी गेल्या वर्षी जशा आपण वह्या आणल्या होत्या तशाच वह्या ज्या नोटबुक्स आहेत ह्या युगंधर प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज आपण या ठिकाणी उपलब्ध केलेल्या आहेत. माझी सर्वांना विनंती असेल की ह्या ज्या काही नोटबुक्स आहेत याचा तुमच्याकडनं चांगल्या स्वरूपात वापर व्हावा. बरोबर. याच्यापूर्वी आपण गेल्या वर्षी मला वाटतं एकदा की दोनदा आपण भेटलो. ह्या ज्या नोटबुक्स आहेत या चांगल्या पद्धतीने वापरायच्या. त्या ज्यावेळेस संपल्याच्या नंतर हे योगेश तुमच्या गावातलेच आहेत, प्रदीप पण गावाच्या शेजारचे आहेत, यांना सांगायचं. सांगितल्याच्या नंतर जी काही पुढचं नियोजन असेल ते केलं जाईल. आज काय युनिफॉर्मला सुट्टी आहे ना सगळ्यांना सुट्टी आहे ना? ठीक आहे, चालेल. मी योगेशजींना आणि वहिनींना विनंती करतो की त्यांनी जे शालेय साहित्य आहे ह्या वाटपाला या ठिकाणी सुरुवात करावी. सगळ्यांनी काय करायचं, इथलं एक एक करून यायचं, वही घ्यायची, परत जागेवर जाऊन बसायचं. ओके बाळांनो? द्या असू द्या मॅडम, जसे बसलेत ना मॅडम, जसे बसलेत तसेच येऊन द्या. ठीक आहे, असून द्या, काय नाही. घ्या प्रदीप, घ्या वहिनी, घ्या सुरुवात करा. द्या नाही घ्या, द्या डायरेक्ट त्यांच्या ताब्यात, नंतर फोटो घेऊन सगळं द्या, देऊन टाका लगेच. या वहिनी तुम्ही या, योगेश द्या. बोलूया सगळ्यांशी. बाळांनो, तुम्ही सगळे याच गावातले ना? मेघरेमधले? अजून मेघरे आणि भरडोल चालत येतं दररोज? कुठल्या रस्त्यानी, इकडल्या की इकडल्या? किती वेळ लागतो बरं यायला? तुम्हाला 15 मिनिटं लागतात आणि यांना 10 मिनिटं लागतात. रस्ता चांगला आहे आपला सगळा? सगळे चालत येता की सायकलवरती? सगळे चालत येतं. ओके. सकाळी किती वाजता येता मग? सकाळी 10 वाजता येतो बरोबर. आणि दररोज किती वाजता जाता? 5 वाजता. जेवणाची सुट्टी कितीची आपली? 1:30 ते 2:30 का? चालेल. वयाचा उपयोग करणार ना सगळे? नक्की. मग आता सोमवारी जो श्रावणी सोमवार आहे त्याच्यात काय खाणार सगळे? ते बोलायचं राहून गेलं ना माझ्याकडनं. काय खाणार सोमवारी? लवकर सांगा. खिचडी खायची? कुठली खिचडी खाणार? सांगा यार लवकर. साबुदाणा खिचडी खाणार. मग उपवास धरणार तुम्ही सगळे? नक्की. आता त्या लोकांनी तर पावभाजी खाल्ली, मग तुम्ही काय खाणार? खिचडीच खाणार. सर बनवतील तुमचे? बघा का पावभाजी खायची, मिसळ खायची, वडापाव खायचा, चॉकलेट खायचे की बिस्किट खायचे? काहीतरी सांगा यार लवकर. बरोबर की नाही? तू काय खाणार पहलवान? काय? अरे तू बोल ना बाई, तू काय खाणार? नाही असं कसं काय? सांगा लवकर, लवकर सांगा बाळांनो, जायचंय. पावभाजी खाणार सगळे? मग सरांना सांगू बनवायला? नक्की ना? सर ते साहित्य काय असेल ते सांगा, करून घे, मी तुम्हाला त्या पद्धतीने करून टाक. ओके चालेल. ओके बाळांनो, चला त्यांना बाय करा सगळे. ए जोरात यार, आवाज नाही येत तुमचा. मंडळी नमस्कार. आज आपण मेघरे शाळेमध्ये आलेलो आहोत. युगंधर प्रतिष्ठानच्या वतीनं प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा
आपण शालेय साहित्य वाटपाचा जो काही कार्यक्रम आहे तो पूर्ण तालुक्यामध्ये ज्या शाळा आपल्या संपर्कात आहे किंबहुना ज्या शाळेची यादी आपल्याकडे आलेली आहे त्या शाळेमध्ये करत आहोत. तर आज या प्रसंगी आपले सहकारी योगेशजी असतील, प्रदीपजी आहेत, या ठिकाणी उपस्थित आहेत. आज मेघरे शाळा झाली, मेघरेच्या अगोदर आपण बापोली शाळा घेतली, त्यानंतर सन्माननीय सभापती त्यासमेत आपले घायल साहेब यांच्या उपस्थितीमध्ये गालसुरे शाळा आणि जसवली उर्दू शाळा जे माध्यम आहे त्या शाळेला आज आपण व्हिजिट केलेली आहे. आता पुढचं जे काही नियोजन आहे आपलं आठवड्याचं ते आपण म्हणजे उद्यापासून ज्या वेगवेगळ्या शाळा आहेत त्याच्यामध्ये आराठीची उर्दू शाळा बाकी आहे किंबहुना बागमंडल्यापर्यंतच्या ज्या शाळा आहेत त्या सर्व शाळांना आपण व्हिजिट करणार आहोत. आज या ठिकाणी सुद्धा आपल्याला चांगल्या स्वरूपाचा प्रतिसाद मिळाला आणि योगेशजी, प्रदीपजी यांचं सहकार्य मिळालं, त्याबद्दल युगंधर प्रतिष्ठानच्या वतीनं आता पुढची जी काय वाटचाल आहे ती आपण करणार आहोत. आज या ठिकाणावरनं आता आपण पुढे मार्गक्रमण करतोय. धन्यवाद.